कोकणात एक डोंगर रस्ता आहे. रस्ता दिसायला अगदी साधा वाटतो. दगड, झाडं, पावसाने भिजलेली माती. काहीच खास नाही असं वाटतं पहिल्यांदा. पण गावात तो वेताळाचा मार्ग म्हणतात. कारण त्या रस्त्यावरून परत कोणी येत नाही. शरीर दिसतं कधीकधी, पण मन नसतं. डोळे रिकामे, हसू पोकळ, श्वास मात्र चालून. माणूस जगतो, पण जिवंत राहत नाही. ही कथा संतोष नावाच्या तरुणाची. तो मित्रांच्या ग्रुपसोबत गावात आला. ट्रेकिंग, मजा, कॅम्पिंग, रात्रीचा चहा. सगळे हसत, फोटो काढत, गप्पा करीत. गावात पोहोचल्यावर हवा बदलली शांत. गावकरी नजरा टाळत बोलत होते कमी. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली. त्या डोंगर रस्त्यावरून परत येऊ नका. रात्र झाली की तो रस्ता जागा होतो. वेताळ चालतो तिथे लोकांच्या मागे. संतोष आणि मित्र हसले आधी. भूतांच्या गोष्टी म्हणजे मनोरंजन वाटलं. त्यांनी गावकऱ्यांच्या भीतीला मस्करी समजली. पण गावकऱ्यांच्या नजरा रिक्वेस्ट करत होत्या. रात्र झाली. चंद्र पातळ ढगांमध्ये अडकला. हवा ओलसर थंड, पण शांत नाही. रातकिड्यांचा आवाजही अचानक थांबला. नदीचा आवाजही कुठेतरी लपला. जग जणू उंबरट्यावर थांबलं होतं. संतोषने म्हटलं, चल पाहूया रस्ता. मित्रांनी दिवे घेतले, बॅग्स बांधल्या. डोंगराचा रस्ता पावसात चमकत होता. पहिल्या काही पावलांमध्ये काहीच नव्हतं. फक्त माती, पावसाचा वास, वारा. मग अचानक शांतता वाढली. अगदी अशी शांतता की श्वासही ऐकू आला. रस्ता जसा पुढे गेला, सावल्या लांब झाल्या. झाडं वाकत होती, जणू दिसायला. जणू ते बघत होती. संतोषने टॉर्च उजेड झाडांवर टाकला. एक सावली हलली, पण वारा नव्हता. दुसरी सावली रस्त्यावर उतरली हळू. आणि मग तिसरी. सगळ्या एका दिशेने बघत होत्या, संतोषकडे. त्यांच्या मागे पैंजणाचा आवाज नाही, ना पावलांचा, ना फांद्यांचा. फक्त एक लय. छप छप छप. जसं ओले पाय मातीवर चालतात. पण तिथे कोण नव्हतं. संतोषचे मित्र गुजबुजायला लागले हळूहळू. परत जाऊया, हे बरोबर नाही. संतोष थांबला, पण शरीर पुढेच जात होतं. जसं रस्ता ओढत होता त्याला. पाठीवर थंड हातासारखं वजन. डोळे जवळ, श्वास धीमा, आवाज मंद. तेव्हा रस्त्याच्या मधोमध कोणी उभं होतं. उंच, काळं. शरीर लांब, पण आकृती मानवी. डोळे नाहीत, चेहरा नाही, फक्त पोकळ जागा. वेताळ. तो जवळ आला नाही अजिबात. ना बोलला, ना हल्ला. फक्त उभा, पाहात. मागे माती हळू उभी राहिली. सळू जमिनीखाली श्वास आहे अजून. संतोषचे मित्र पळू लागले घाबरून. ते परत गावात पोहोचले रडत. संतोष परत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी गेले रस्त्यावर. संतोष तिथेच उभा होता स्थिर. डोळे उघडे, श्वास चालू. जिवंत, पण मन नसलंच. त्याने ओठांनी फक्त एक शब्द बोलला. हळू, काळोखासारखा. या या या. कारण आता वेताळ त्याच्या आत होता आणि रस्ता नव्या माणसाची वाट पाहत होता.